शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवर मंत्री प्रताप सरनाईक ठामपणे अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता. मराठी भाषा शिकण्यास मुदतवाढीबाबत आज निर्णय. संघटनांनी मागितली 6 महिन्यांची मुदत. अमराठी रिक्षा चालकांविरोधात मनसे रस्त्यावर उतरणार. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका. राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर मांडली भूमिका. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात पोलिसात तक्रार. भाईंदरपाड्यामध्ये सरनाईकांनी जमिनी बळकावल्याचा आरोप. 2019 मधील कणकवली सरकारी अधिकारी चिखलफेक प्रकरणी नितेश राणे दोषी. न्यायालयानं 1 महिन्याच्या कारावासासह 1 लाखांचा दंड ठोठावला. टेबल जामीनही मंजूर. तर शिक्षेच्या स्थगितीसाठी राणे उच्च न्यायालयात धाव घेणार. उद्धव ठाकरे विधान परिषद न लढण्यावर ठाम. मवियाकडून ठाकरेंची मनधरणी. ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध. अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस बाकी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज दिल्ली दौऱ्यावर. हायकमांडमधील नेत्यांची भेट घेणार. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत केसी वेणुगोपाल आणि सपकाळ यांच्यात चर्चा होणार. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करा आणि विधान परिषदेवर जा. उपमुख्यमंत्री शिंदेंची बच्चू कडूंना ऑफर. पक्ष विलिनीकरणाबद्दल कडूंची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. तर कडूंचा निर्णय मान्य असल्याची कार्यकर्त्यांची भूमिका. आमदार रोहित पवार आज हक्कभंग समितीसमोर उपस्थित राहणार. मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केल्याचा आरोप. तुषार खरात, संजय राऊत यांच्या विरोधातही हक्कभंगाचा प्रस्ताव. केईएम नाव बदलाऐवजी सुविधांवर भर द्या. किशोरी पेडणेकर यांची मागणी. ऐतिहासिक वारसा असलेलं 100 वर्ष जुनं रुग्णालय नावांवरून वाद निर्माण करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर भर देणं आवश्यक. पेडणेकरांची भूमिका. आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबेंना शिवीगाळ केल्याचं प्रकरण. गायकवाडांविरोधात पुरोगामी संघटना रस्त्यावर. रोहित पवार गायकवाडांच्या बुलढाण्यातील घरासमोर आंदोलन करणार. भक्तांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूरमधील भोंदू मनोहर भोसलेची चौकशी. आयपीएस अंजना कृष्णन यांच्याकडून मनोहर भोसलेसह त्याच्या साथीदाराची चौकशी. दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर करणार. मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात. डबा रुळावरून घसरला. जीवितहानी नाही. प्रशासनाकडून प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनची व्यवस्था. अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम. बीएमसीच्या के पूर्वचा वॉर्ड अधिकारी विक्रोळी पोलिसांच्या अटकेत. लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा नितीन शुक्लावर आरोप. उद्या कोर्टात हजर करणार. मीरा रोडमधील चाकू हल्ला प्रकरणाचा तपास. एटीएसकडे आरोपी ISISशी संबंधित व्हिडिओ पाहायचा तपासातून समोर. सुरक्षा रक्षकावरील हल्ल्याचा आणखी एक फोटोही समोर. मुंबईच्या पायधुनी परिसरात विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील 4 मृत्यू. रात्रीच्या जेवणात बिर्याणीनंतर टरबूज खाल्ल्यानं विषबाधा. पोलिसांनी संबंधित टरबूज विक्रेत्याचा जबाब नोंदवला. देशातील सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 3 शहरं. राजस्थानपेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान. आतापर्यंत उष्माघाताचे 10 बळी. जगातील 100 सर्वात उष्ण शहरांपैकी 95 शहरं एकट्या भारतात. बहुतांश भागांमध्ये पारा 46 अंशांच्या उंबरठ्यावर. हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत वगळता इतर भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.